यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2026 महाराष्ट्र यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा दुसरा दिवस होता। 21 फेब्रुवारीला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड झालं। तर आज भरती कशा प्रकार झाली, एका बॅचमध्ये किती विद्यार्थी ग्राउंडसाठी सोडत आणि एका बॅचमधून किती विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ॲक्सिलेंटमध्ये, सेकंड ग्रुपमध्ये, तिसऱ्या ग्रुपमध्ये आणि चौथ्या ग्रुपसाठी, आणि टायमिंग काय त्या ठिकाणी चालू आहे, ॲक्सिलेंट आणि सेकंड ग्रुप, तिसरा ग्रुप आणि चौथ्या ग्रुपसाठी टायमिंग त्या ठिकाणी काय चालू आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे, कोणकोणते डॉक्युमेंट आपल्याला सोबत न्यायचे आणि आपल्याला कोणकोणत्या चुका नाही करायच्या। भरपूर विद्यार्थी या ठिकाणी चुका करत आहे, ज्या की विद्यार्थ्यांना घरी पाठवल्या जात आहे। तर आपल्याला कोणकोणत्या चुका नाही करायच्या, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, किती वाजता आपल्याला जायचं आहे, संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आणि त्याचबरोबर ट्रॅक वगैरे कशा प्रकारे 400 मीटरचा आणि त्याचबरोबर सेंटरपर्यंत आपल्या रेल्वे स्टेशनपासून कसा जायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। 21 फेब्रुवारीला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिली चूक कोणती नाही करायची जे की आज विद्यार्थ्यांनी केली। आज सकाळी 21 फेब्रुवारीला काही विद्यार्थी आले होते, त्यांचा ग्राउंड 21 फेब्रुवारीला होतं, त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। एक लक्षात ठेवा आर्मीवाल्यांनी, म्हणजे सांगायचं एवढंच की एक दिवस अगोदर आपल्याला ग्राउंडवर जायचं, कारण की आर्मी भरतीची जी प्रक्रिया एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झाली राहते। आता ज्या विद्यार्थ्यांचं जे ग्राउंड आज 21 फेब्रुवारीला ग्राउंड झालं, तर ते विद्यार्थी 20 फेब्रुवारीला रात्री त्या ठिकाणी 8-9 वाजतापासून ग्राउंडवर हजर होते आणि त्यांना ग्राउंडच्या अंदर रात्री 8-9 वाजता त्या ठिकाणी आर्मीवाल्यांनी घेतलं। गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी 2 डॉक्युमेंट ते चेक करत आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट। हे जर 2 डॉक्युमेंट नसेल तर घरी पाठवल्या जाते। तर हे काही 2 डॉक्युमेंट चेक करून विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली आणि त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे। 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीही होत नाही, एक लक्षात ठेवा। तर 12 वाजेपर्यंत आपल्याला त्या ठिकाणी बसून राहायचं आणि फळ फ्रूट वगैरे तुम्ही त्या ठिकाणी खाऊन घ्या, कारण की आपल्याला जे ग्राउंड आहे 1-2 वाजतापासून त्या ठिकाणी ग्राउंड स्टार्ट होता, एक लक्षात ठेवा। एकही झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत त्या ठिकाणी काहीच होत नाही आणि स्टार्टिंगला ग्राउंडच्या अंदर गेल्यानंतर त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। ज्यांची उंची बसली नाही त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी 2-2 पेपर पास झाले त्यांचं ग्राउंड त्या ठिकाणी वेगळं होत आहे, एक लक्षात ठेवा। त्यांना वेगळं त्या ठिकाणी धावायला लावत आहे अशी प्रक्रिया। तर हे काही झाल्यानंतर 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना बसून ठेवलं। 12 वाजेपर्यंत बसून ठेवल्यानंतर जसे 12 वाजले तसे विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट स्कॅन केल्या। हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी 400 मीटरच्या ट्रॅकपाशी त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि 100 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसून ठेवला जात आहे 400 मीटरच्या ट्रॅकपाशी। तर 100च्या बॅच त्या ठिकाणी जे रनिंगसाठी त्या ठिकाणी सोडत आहे त्या ठिकाणी गो म्हटलं जात आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो 1600 मीटर रनिंगसाठी त्या ठिकाणी 100 विद्यार्थी एका बॅचमध्ये रनिंगसाठी सोडले आणि 100 मधून जे रनिंगमध्ये पास केले तर जवळपास 71 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे जे विद्यार्थी होते जवळपास 29-30 विद्यार्थी ॲक्सिलेंटचे घेतले आणि सेकंड ग्रुपचे जवळपास 20-22 विद्यार्थी घेतले आणि तिसऱ्या ग्रुपचे जे विद्यार्थी मिळवले 13 ते 14 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपचे 8 ते 9 विद्यार्थी त्या ठिकाणी घेतले। तर अशा प्रकारे म्हणजे 70च्या वरती विद्यार्थी त्या ठिकाणी घेतला जात आहे प्रत्येक बॅचमधून, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं ट्रॅकचा जर आपण पाहिलं तर ट्रॅक त्या ठिकाणी मातीचा आहे। आता टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाईम दिला जात आहे 5 मिनिट 10 सेकंड ते 5 मिनिट 20 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटचे विद्यार्थी घेतले जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी 5.5 मिनिटासाठी टाईम आहे। जे पण विद्यार्थी 5.5 मिनिटाच्या अंदर किंवा 5 मिनिट 40 सेकंडच्या अंदर येणार आहे त्यांना सेकंड ग्रुपमध्ये आणि तिसऱ्या ग्रुपसाठी 5 मिनिट 45 सेकंड ते 5 मिनिट 50 सेकंडपर्यंत तिसऱ्या ग्रुपचे विद्यार्थी घेतले जातात आणि चौथ्या ग्रुपसाठी 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत टायमिंग आहे। 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत जेवढे पण पोरं आले तर त्यांना ते घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे रनिंग होत आहे। त्याचबरोबर आपण मार्क्सचा जर आपण विचार केला, ॲक्सिलेंटमध्ये रनिंग मारली तुम्ही तर तुम्हाला 60 मार्क भेटणार आहे, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग मारली 48 मार्क आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग जर मारली 38 मार्क भेटणार आहे आणि चौथ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली जवळपास 28 ते 30च्या आसपास त्या ठिकाणी 30-32च्या आसपास त्या ठिकाणी मार्क भेटते। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी ज्यांनी रनिंग काढली त्यांना ग्राउंडवर बसून ठेवलं जात आहे, त्यांच्या हातावर शिक्के वगैरे दिले जात आहे आणि जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना तिथून गेटच्या बाहेर त्या ठिकाणी काढल्या जात आहे। ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली त्यांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि स्टार्टिंगला जे विद्यार्थी त्यांचा त्या ठिकाणी पहिला जो एंड होत आहे तर त्यांना लॉंग जंप त्या ठिकाणी मारायला लावत आहे। लॉंग
लॉंग जम्प झाल्यानंतर त्या ठिकाणी झिगझॅग मारायला लावत आहे, लॉंग जम्प झिगझॅग जरी पडले नाही दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जाते, त्याला मार्क नसते। तर हे काही झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेतले जात आहे। 10 पुलअप्स जर तुम्ही काढल्या तर 40 मार्क तुम्हाला भेटणार आहे आणि 10 पेक्षा जर 10 कमी तुम्ही पुलअप्स काढणार आहे तसे कमी मार्क्स आपल्याला त्या ठिकाणी भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे आज ग्राउंड झालं। तर हे काही झाल्यानंतर जे विद्यार्थी मिळवणं काही विद्यार्थी बाहेर त्या ठिकाणी केल्या जात आहे, ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली किंवा 10 पुलअप्स जरी काढल्या अशी सुद्धा विद्यार्थी बाहेर केल्या जात आहे। तर त्यामध्ये उंची छाती वजनमध्ये उंची त्या ठिकाणी 168 सेंटीमीटर उंची घेतला जात आहे। 168 सेंटीमीटरपेक्षा थोडी जरी कमी असेल तर आपल्याला रिजेक्ट केला जाते, फेल केला जाते, अपात्र केल्या जाते आणि आपल्याला त्या ठिकाणी जे पर्ची सुद्धा दिल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। फेलची आणि त्याचबरोबर आपली जी छाती आहे 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। यापेक्षा जर कमी असेल तर फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते, रिजेक्ट स्लिप आपल्याला दिल्या जाते। आणि त्याचबरोबर आपलं जे वजन आहे हे 50 किलोच्या वरती असलं पाहिजे। 50 किलोच्या जर खाली असेल तर आपल्याला फेल केल्या जाते, अपात्र केल्या जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ज्यांचं सुद्धा 1 किलो जरी वजन कमी असेल 50 पेक्षा 50च्या वरती असलं पाहिजे, 50 किलोपेक्षा जर 1 किलो जरी वजन कमी असेल, एखादा डझन खेळण्या ॲक्सिलेंटमध्ये रनिंग झाल्यानंतर, सेकंड ग्रुपमध्ये रनिंग वगैरे झाल्यानंतर, त्याचबरोबर पुलअप्स झाल्यानंतर जे डझनभर तुम्ही त्या ठिकाणी केळ खा, जेणेकरून एखादा किलो आपलं वजन त्या ठिकाणी वाढणार आहे आणि वजनामध्ये तुम्ही त्या ठिकाणी बसणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे काही प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना रातभर त्या ठिकाणी बसून ठेवलं जातं आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी चालत आहे। तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे कागदपत्र लागत आहे तर पहा, आधार कार्ड लागत आहे, हॉल तिकीट लागत आहे, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधला बोनाफाईड न्या, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिशियल सोबत नाही तर सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला, कॅरेक्टर सर्टिफिकेट नाही तर पोलीस स्टेशनमधला अनमॅरिड सर्टिफिकेट सुद्धा सोबत न्यायचं आहे आणि नोटरी न्यायची, वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची, एक लक्षात ठेवा। भरपूर विद्यार्थी तहसीलमधून नोटरी करते, ते तहसीलमधली नोटरी चालल्याने वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला नोटरी करायची, एक लक्षात ठेवा। डायरेक्ट आपल्या जिल्ह्यामध्ये नोटरी करा किंवा संभाजीनगरमध्ये केली चालते, कुठे केली चालते, पण वकिलाच्या घरी जाऊन आपल्याला करायचे। जे काही ॲडव्होकेट आहे प्रत्येक गल्लोगल्ली त्याचे घरं राहते ॲडव्होकेटचे, वकिलाचे, डायरेक्ट त्यांच्या घरी जायचं आणि त्यांना म्हणायचं नोटरी करून द्या, तर 100 रुपयात तुम्हाला नोटरी करून भेटणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। 5 मिनिटात ते भेटून जाते, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर आपल्याला फोटो त्या ठिकाणी लागणार आहे, 30-40 फोटो राहू द्या। ज्या दिवशी रनिंग काढली त्या दिवशी सुद्धा आपल्याला फोटो लागते आणि दुसऱ्या दिवशी मेडिकलला सुद्धा आपल्याला फोटो लागते, एक लक्षात ठेवा, 40 फोटो राहू द्या। तर आता हे काही मी तुम्हाला डॉक्युमेंट सांगितले, हे सर्व ओरिजिनल सोबत आपल्याला डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाच्या 2-2 झेरॉक्स आण्या, आर्मीएल त्या ठिकाणी एक झेरॉक्स मागते आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सुद्धा आपले चेक केले जाते, ते आपल्याजवळून घेत नाही ओरिजिनल डॉक्युमेंट, फक्त नाव वगैरे पाहिजे आपलं की रिअलमध्ये आपणच आहे की आहे, ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर अशा प्रकारे विद्यार्थ्यांची ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया रातभर विद्यार्थ्यांना बसून ठेवलं जातं, एक लक्षात ठेवा, ग्राउंडच्या अंदर। आता आपण ट्रॅकचा जर आपण विचार केला, 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला चूक कोणती नाही करायची। भरपूर विद्यार्थी ट्रॅकच्या बाहेरून त्या ठिकाणी धावत आहेत, जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसाल तेवढं टायमिंग जास्त होणार आहे, तेवढं अंतर जास्त होणार आहे, तेवढं आपल्याला टायमिंग त्या ठिकाणी म्हणजे कमी मार्क्स त्या ठिकाणी भेटणार आहे। जेवढं तुम्ही ट्रॅकच्या काठाने धावसाल तेवढं अंतर कमी होणार आहे, तेवढं जास्त तुम्हाला मार्क भेटणार आहे, तेवढं टायमिंग तुमचा कमी होणार आहे, तुमचाच त्या ठिकाणी फायदा आहे। तर ट्रॅकच्या काठाने धावा। आता आपल्याला सेंटरवर जायचं कसं, छावणी छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मीच्या कॅम्पपर्यंत जायचं कसं आहे, कोणत्याही जिल्ह्यातले जर तुम्ही असाल सर्वात अगोदर छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशनवर यायचं आहे। छत्रपती संभाजी महाराज नगर रेल्वे स्टेशनवर आल्यानंतर तिथून जे विद्यार्थी मिळवणं ॲटोवाल्यासोबत बोली करून घ्या, कारण की एकटे दुकटे जर गेले तर 100-200 रुपये तुमच्याजवळून लुबाडले जाणार आहे। त्याचबरोबर तुम्ही 8-10 जणांची जर गँग गेली तर 20-20 रुपयाची बोली करा ॲटोवाल्याला, छावणी आर्मीच्या सेंटरपर्यंत सोडून द्या म्हणून 20-20 रुपये तुम्हाला सोडून देणार आहे। एकटे जर गेले तर 100-200 रुपये घेतले जाणार आहे। अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार आहे। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय